राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील 26 जून रोजी सायंकाळी संदेश भूमीती आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी दिली आहे। आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शाहू महाराजांनी सर्वच घटकांना आरक्षण दिले आहे। शिक्षणासह कुस्ती क्षेत्रात महाराजांचे योगदान मोठे आहे। बऱ्याच घटकांना स्वयंरोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी वंचितने केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लवकरच आरक्षण बचाव मोहीम हाती घेणार असल्याची माहिती देखील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात, ॲडव्होकेट संतोष जाधव, ॲडव्होकेट रविकांत वाघ, आकाश बागुल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर सर्व बाबी त्यामध्ये येतात। त्याचप्रमाणे इम्प्लिमेंटेशन जे आहे आरक्षणाचं ते 100% होत नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडीने काही मुद्दे हाती घेतलेले ते मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो। वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणजे आम्ही आरक्षणाच्या बाजूचे समर्थक आहोत, हा आमचा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे आमचा आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावी 100% अंमलबजावणी करण्यात यावी। ओबीसीची जात न्याय जनगणना करावी, स्वतंत्र आयोग स्थापन करावा। आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे। गेल्या 1 वर्षापासून दिले जाणारे कुणबी प्रमाणपत्र हे कायद्याच्या कसोटीत टिकणारे नाही। म्हणजे हा मुद्दा मी तुम्हाला इथं समजून सांगू इच्छितो की आता मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केल्यानंतर सरकारने त्यांच्यासमोर झुकले आणि त्यांना खोटं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचं आरक्षण लागू करतो। आणि त्यांनी मनोज जरांगेंनी दुसरा मुद्दा असा मांडला आहे की सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण दिलं जावं। या सगळ्या सोयऱ्यांना जर आरक्षण दिलं म्हणजे आता ते इम्प्लिमेंटेशन चालू आहे, खोटं का असेना, तर एका दिवसात 2-2, 3-3 लाख लोकांचे प्रमाणपत्र हे होत आहे। म्हणजे आतापर्यंत जवळपास आमच्या आकडेवारीनुसार 55 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेलेले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।